गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत गोंदिया शहर पोलिसांनी 3 सराईत आरोपींना छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथून अटक केली। आरोपींकडून चोरीतील काही मुद्देमालही जप्त केला असून एक आरोपी अद्याप फरार आहे। गीता तिवारी 52 राहणार सिव्हिल लाईन BSNL कार्यालयाजवळ यांनी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून घरातील 47,000 रुपये रोख रक्कम, 31 ग्रॅम सोन्याचे दागिने व नाणी, चांदीचे 10 सिक्के, चांदीचा कप, सोन्याची पॉलिश असलेला चांदीचा हार, घड्याळे व तांब्याचा कडा असा एकूण 2,72,200 रुपयांचा ऐवज लंपास केला होता। या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 331-4 अन्वयी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय तुपे करीत असताना DB व चार्ली पथकाने रेल्वे स्थानक परिसरात शोध मोहीम राबविली। यावेळी संशयित आरोपी दुर्ग छत्तीसगडकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाठलाग करून दुर्ग रेल्वे स्थानकावर RPFच्या मदतीने 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।